गोष्टीचं नाव आहे सतीची पुण्याई. टाकळी दांडगेश्वर हे तसं सुस्त गाव होतं. काहीही झालं तरी शांत चित्तानं नांदायचं, जास्त गडबड गोंधळ करायचं नाही, आपल्या आणि इतरांच्या जीवाला विनाकारण ताप करायचं नाही, अशी जणू सगळ्या गावाने शपथच घेतली होती. गावाच्या नावातला दांडगेश्वर गावाच्या जवळच्या एका देवळात निश्चित बसून होता. आपल्या नावाला साजेल असं वागण्याची बुद्धी त्या विचाराने कधीही गावकऱ्यांना दिली नाही, आणि समजा दिली असती तरी स्वतःची सुस्ती सोडून गावकऱ्यांनी परमेश्वराच्या आज्ञेचं सुद्धा पालन केलं नसतं. त्या दिवशी देखील वातावरणात फारसा फरक नव्हताच. फक्त सणाचा दिवस असल्यामुळे दुपारचा 1-1:30 वाजून गेला तरी गावात जाग होती. वटपौर्णिमेचा दिवस, अजून पावसाचा पत्ता नव्हता. एकाचपैकी ऊन रणरणत होतं. आपापल्या नवऱ्यांना गोडाधोडाचं खायला घालून आयाबाया वडाचा उपवास करायला सिद्ध झाल्या होत्या. नवरे आपल्या शेतापोतावर नाहीतर कामाधामावर रवाना झाल्यानंतर प्रत्येकीनं आपापल्या सख्या सोयऱ्या गोळा केल्या आणि ठेवणीतल्या साड्या चोळ्या नेसून वेगवेगळ्या वडांच्या झाडांना धागे गुंडाळायला सुरुवात केली. गावात एकाच घराण्यातले 4-5 गुरुजी होते. त्यांनी वड वाटून घेतले होते. तरीही नदी जवळचा थोरला वड शिल्लकच होता. या वडाच्या नशिबी उपाध्ये नव्हते, पण सवाष्णी मात्र मुबलक होत्या. एकूण त्या दिवशी जो तो आपापल्या जागी आपापल्या कामात मग्न होता. फौजदार बार हाते चौकीत बसल्या बसल्या जरा अस्वस्थ झाला होता. तंगड्या टेबलावर टाकल्या आणि मान खुर्चीच्या पाठीवरून थोडी आधांतरी मागे सोडली की चांगल्यापैकी झोप लागू शकत होती. पण त्याच वेळी उन्हाची एक तिरीप नेमकी चेहऱ्यावर येत होती. कॅप तोंडावर टाकून काही प्रमाणात अडचणीचं निवारण त्याने केलंही होतं, पण सुख सुख म्हणतात ते अजून लांबच होतं. बरं, खुर्ची टेबलाची रचनाच बदलावी तर ते काम स्वतःलाच करावं लागणार होतं. कारण मारुती जमदाडे नावाचा त्याच्या हाताखालचा हवालदार गजांच्या आड काळ्या शार दगडांच्या गारव्याला असा काही गाढ झोपला होता की झोपलाय की मेलाय याची शंका येईल. शिवाय स्वतः काम करण्यासाठी उठायचं म्हणजे डोळ्यांवर जी झोपेची झापड आलीये ती बाजूला करायची. ती गुंगी एकदा गेली आणि परत आली नाही म्हणजे ती रिस्क घेण्याची बार हातीची तयारी नव्हती. दुपारी 2च्या सुमाराला बार हातेच्या या सगळ्याच स्वप्नांची फार राख रांगोळी झाली. नुकतीच मिसरूड फुटायला आलेले खिडबिडीत कार्टे जिवायच्या आकांताने धावत आले आणि पिप्पाणी फुटावी तशा आवाजात पेकाटले, साहेब साहेब धावा, पठाणाची लेक पळवली. आत्ता या क्षणी नीट जागा व्हावं आणि ज्ञानाचे काही कण जमा करावेत अशी बार हातेच्या मेंदूची इच्छा नव्हती आणि तयारी तर त्याहूनही नव्हती. पण आता हा प्रश्न ड्युटीशी संबंधित असावा असा वास त्याला यायला लागला होता. त्यामुळे काही करणं जमलं नाही तरी काहीतरी केल्यासारखं दाखवणं भाग होतं. डोळ्यांवरची झापड प्रयत्नपूर्वक बाजूला सारीत त्याने विचारलं, काय झालं रे सुकाळीच्या? पठाणाची लेक. अरे होय की पठाणाची पोरगी. तिचं काय झालं ते सांग की. जीप मध्ये घालून पडली की. झोपमोड झाल्यामुळे बार हातेला राग आला होताच. त्यात आता परत आपल्याला पुरेशी माहिती मिळत नाहीये असा संशयही त्याला येत होता. त्यामुळे कुत्र भुंकावं तसा तो खेकसला. देख सांग की भरल्या, पठाणाच्या पोरीला कुठून पळवलं, का पळवलं, कोणी पळवलं? आता वास्तविक शेवटच्या 2 प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीच सरकार बार हातेला पगार देत होते. त्यांची उत्तरं देण्याची जबाबदारी त्या चिपटी मापटी नवतरुणाची बिलकुल नव्हती. पण तरी ते उगाचच घाबरलं. रडवेला होत म्हणाले, आपल्याला ठावं नाही साहेब, मी फक्त एवढंच बघितलं, एक जीप गाडी आली आणि पठाणाच्या लेकीला 4 जणांनी अज्जात उचलून गाडी मंदी घातली. फरारा करून गाडी निघून शेण गेली. समजा बाया रडाया वरडाया लागल्या. बास बास काय बास? हे सगळं कुठं घडलं ते केव्हा सांगणार? सांगायला बापाला पाठवणार आहेस? नदीच्या आल्याडल्या अंगाला थोरल्या वडाच्या पाराला पार खेटून लावली होती त्यांनी जीप. आणि पठाणाची पोरगी तिथं काय करीत होती? आज वड पुनव आहे ना, पठाणाची लेक वडाची पुंजा करत होती. टाकळी पंचक्रोशी बाहेरच्या कुणी जर हा संवाद ऐकला असता
तर टाकळी ग्रामस्थांच्या धर्मनिरपेक्षतेने त्याचा ऊर भरून आला असता. पठाणाची मुलगी आणि वडाची पूजा करते, पण परिस्थिती तशी नव्हती. हा पठाण नुसता नावाचाच पठाण होता. श्रीपती नरसाळे या नावाच्या अस्सल मराठी माणसाचं बोलणं आणि वागणं आणि खाणं देखील हे पठाणाला लाजवणारं होतं. त्यामुळे समस्त टाकळीकरांनी त्याचं नावच पठाण करून टाकलं होतं आणि तेच आता प्रचलित झालं होतं. पठाणाला कोणी श्रीपती म्हणून हाक मारली तर ते त्याच्या सुद्धा लक्षात येत नसे, इतका तो पठाण झाला होता. बाराहाते हा जातीवंत पोलीस होता. त्यामुळे गुन्ह्याची चौकशी जमेल तेव्हा आणि जमली तर करायची, पण बातमी सांगणाऱ्याची चड्डी पिवळी केल्याशिवाय सोडायचं नाही. हा पोलिसी भगवद्गीतेतला पहिला अध्याय त्याला तोंडपाठ होता. रेड्याला ब्रॉन्कायटिस झाल्यासारखा आवाज काढीत त्याने विचारलं, बायची वड पुलव, तुझं नाव बोल रे. दामू. बिन बापाचा आणि बिन आडनावाचा पैदा झाला का रे भोसडीच्या? दामोदर महादेव काळभोर. आता पठाणाच्या पोरीचं सांगतोय ते खरे का लावतोय ढांगा आम्हाला? ऑयचन मी सौतप बघितलं साहेब. तू तिथे कशाला गेलता? बाया पगाया. काय? नाही नाही, पुंजा पगाया. दुसरे काम धंदे नाहीत काय रे? बाहेर दुपारचं पुंजा बघायला जाते फोकलीचे. आपलं काय चुकलं हेच दामायचं ध्यानात येईन. झक मारलेली पोलीस ठाण्यात आलो असा वैताग वेडाचा भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटला. घडले ते आखरीतच आहे याबद्दल बाराहातेच्या मनात काही शंका राहिली नाही. आता प्रत्यक्ष कामात लक्ष घालायला काही हरकत नाही अशा विचारानेही मनात उचल खाल्ली होती. सणासुदीच्या दिवशी टाकळीसारख्या सुस्त आणि सुखी गावात भर दुपारच्या वेळेला एक पोरगी कोणीतरी उचलून नेली होती. मामला गंभीर होता. काहीतरी करणं भागच होतं, पण गेल्या कित्येक दिवसात कामाची सवय राहिली नव्हती. त्यामुळे कुठून सुरुवात करावी हे बाराहातेच्या चटकन ध्यानात येत नव्हते. त्याचं अख्खं पोलिसी ज्ञान गंजून त्याला स्टार्टिंग ट्रबल सुरू झाला होता. तेवढ्यात नटल्या सजल्या बायकांची एक टोळीच ठाण्यात येऊन दाखल झाली. टाकळीमध्ये इतक्या संख्येनं स्त्रीवर्ग आहे आणि त्यातला पुष्कळसा प्रेक्षणीय देखील आहे. ही बाब या आधीच आपल्या लक्षात कशी आली नाही या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटलं. पण दुसऱ्याच मिनिटाला या बायांच्या अस्तित्वाचा पत्ता आपल्याला नव्हता. तीच गोष्ट अत्यंत सुखाची होती याचीही जाणीव त्याला झाली. कलकलाट म्हणजे काय असतं आणि त्यामुळे टाळक्याचा कसा दहिकाला होतो याचा जिवंत अनुभव त्या समस्त महिलांनी त्याला द्यायला सुरुवात केली. आता त्या कितीही देखण्या असल्या तरी त्यांच्यावर खेकसणं भाग होत. आपल्या सगळ्या प्रशिक्षणाला स्मरून त्यानं आवाज लावला आणि परिस्थितीचा ताबा स्वतःकडे घेतला. एका वेळी एकीनच बोला. असा खचून दम भरल्यानंतर एका वेळी फक्त तिघीच बोलायला लागल्या आणि त्यातलं बरंचसं बाराहातेला समजण्याची ही शक्यता निर्माण झाली. अर्थात दाम्या काळभोरनं सांगितलेल्या बातमीचीच ही विस्तारित आवृत्ती होती. श्रीपती नरसाळेची तारा माहेरपणाला आली होती. ती गेली 5 वर्षे माहेरपणालाच आलेली आहे ही जास्तीची माहिती पण एकीने अतिशय तत्परतेने पुरवली. आता वटसावित्रीचा सण आला म्हटल्यावर साहजिकच ती भारतीय पतिव्रता उपवास करून वडाची पूजा करायला आली होती. वडाभोवती जरा कुठे सूत गुंडाळून 4 गाणी रंगात येतात न येतात तोच एक जीप गाडी सुसाट वेगानं तिथे येऊन थांबली म्हणजे फक्त वेग कमी झाला. गाडीचं इंजिन तसंच चालू होतं. तेवढ्यात कोणीतरी बाई बोलली की टीव्ही वाले शूटिंग घेत आहेत. हे कानावर पडताच समस्त बायका स्वतःचा नट्टापट्टा दुरुस्त करण्याच्या कामात गुंतल्या. 4 माणसं उतरली. गाडीची वळकटी उचलावी तशी तारी उचलली आणि गाडीत टाकली. काही लक्षात येण्याच्या आत जीप तिथून नाहीशी झाली. ताराला टीव्हीत चमकायचा चान्स मिळाला म्हणून काही बायकांनी तिच्यावर जळायला सुरुवात केली होती. पण चमकायचा चान्स मिळाल्यावर कुणीही आरडाओरडा कशाला करील असा एक समयोचित पण प्रश्नांकित मुद्दा काही चाणाक्ष बायकांनी मांडला. बराच वेळ यावर चर्चा झाल्यानंतर ताराला पळवलं गेलं आहे या विधानावर भगिनी मंडळाचं एकमत झालं. त्याचबरोबर ही घटना अंमळ गंभीरच आहे याविषयीही त्यांना खात्री झाली. तेव्हा ही गोष्ट आपण त्वरित पोलीस ठाण्यात जाऊन नोंदवली पाहिजे असं त्यांनी ठरवलं. त्या निमित्ताने पोलीस चौकी आतून कशी असते हेही त्यांना पाहता येणार होतं. आता तारा ही सहजासहजी पळवली जावी अशा मुलींमधली मुलगी नव्हती.
दिसायला नाकी डोळी नीटच असली तरी हाडापेरानं ती थेट बापावर गेली होती. शाळेत असताना शाळेच्या हुतुतूच्या टीमची ती कॅप्टन होती. त्यावेळी हो तू 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 असं करीत प्रतिस्पर्ध्यांच्या हद्दीत गेली की 3 ते 4 गडी उचलून आणण्याची तिची प्रथा होती. या अनुभवाच्या आधारावर ताराने कुणाला तरी पळवून आणलं ही बातमी या सगळ्या बायकांना जास्त विश्वसनीय वाटली असते. पण हा सगळा प्रकार त्यांच्या नजरेसमोरच घडलेला असल्याने नाईलाजाने त्या या घटनेवर विश्वास ठेवायला तयार झाल्या. आता बाराहातेला एकूण परिस्थितीचं पुष्कळसं आकलन झालं होतं. पटापट प्राथमिक चौकशी करून टाकायची आणि त्यातून मिळणाऱ्या धाग्या दोऱ्याच्या आधारावर पुढच्या कामाला लागायचं असं त्यानं ठरवून टाकलं. अर्थात महिला वर्गाकडे केलेली प्राथमिक चौकशी ही सुद्धा पुरेशी त्रासदायक असू शकते याचा त्याला अंदाज नव्हता. जीप कशी होती? जीप गाडी कशी असती? त्यातल्या एकीनं उलट त्यालाच विचारलं. महिला तुम्ही पाहिलेल्या गाडीचं वर्णन करा की, मलाच काय प्रश्न विचारताय? यावर आपण खूपच मुद्देसूद आणि चिक्कारच माहितीपूर्ण विधान करीत आहोत असा आव आणत आणखी एक जण म्हणाली, अक्षी जीप गाडीवानी योग गाडी होती साहेब. आयला आता मी काय करू तुमचं? असं स्पष्टपणे बोलून झाल्यावर बाराहाते गप्प झाला. एका प्रश्नाचं उत्तर मिळता मिळताच त्याची बोलती बंद झाली होती. तो हताश झाला आहे हे त्यातल्या एका चतुर महिलेच्या ध्यानात आलं. ती पुढे आली. लहान मुलाची समजूत घालावी तशा सुरात त्याला म्हणाली, हे बघा साहेब, आम्ही अडाणी बाया माणसं, आमसनी न लिहिता येते न वाचता. तुम्ही तुमच्या कायद्याप्रमाणे बोलायला लागला की आम्ही बुजल्यागच होतोय. कधी आलो नाही ना इथं, त्यामुळे बघा नर्वसनेसपणा येते. शिकल्या सवारल्या असतो तर बैजवारपणाने तू मसनी सांगायला असतं. बरं ते काय मसनी जमायचं नाही, माफी करा. मी फक्त एवढंच सांगते, जीप गाडीचा नंबर MH14W5788 होता. त्या अडाणी अशिक्षित बुजलेल्या महिलांसमोर बाराहाते फक्त झीट येऊन पडायचंच राहिला होता. धक्क्यातून सावरल्यानंतर प्रथम त्याने समस्त महिला वर्गाचे आभार मानले. समोरच्या टपरीतून भजी मागवली. पण आपल्याला आज उपवास असल्याची आठवण त्या साध्वी स्त्रियांनी त्याला करून दिली आणि फक्त चहावर भागवून घेण्याची तयारीही दाखवली. चहा वगैरे घेऊन त्या रवाना झाल्या. दाम्या काळभर इतका वेळ नुसताच सुकायला टाकल्यागत बसून होता. त्याला नुसतं सुद्धा कोणी विचारलं नाही. मग चहा वगैरे विचारण्याची तर गोष्ट लांबच होती. अर्थात ज्या महत्वपूर्ण कामासाठी तो वडापाशी गेला होता ते त्याचं काम अतिशय निर्विघ्नपणे पार पडलं होतं. त्यामुळे फारशी खंत वाटत नव्हती. दाम्याकडे लक्ष जाताच तारा अपहरणाची रीतसर तक्रार नोंदवायची राहूनच गेलीये हे बाराहातेच्या लक्षात आलं. त्याने छद्मीपणे दाम्याकडे पाहत विचारले, काय रे, शाळा शिकतोस काय? शिकवण झाली, 10वी फेल पत्तर, दाम्यानं अभिमानानं सांगितलं. मग बाराहातेनं रितसर दाम्याच्या नावाने तक्रार नोंदवून घेतली, त्याची सही घेतली आणि उगाच दम देऊन त्याला हाकलून दिलं. एवढं सगळं रामायण घडून गेलं याचा मारुती जमदाड्याला पत्ताच नव्हता. कमरेच्या खाली 4 इंचावर बाराहातेच्या पायाचा प्रेमळ स्पर्श झाल्यावरच त्याची झोपमोड झाली. घडलेला प्रकार बाराहातेनं मारुतीला सांगितला. मारुतीला फारच हळहळ वाटली. म्हणजे पठाण्याची तारा पळवली गेली म्हणून नाही, तर इतक्या सगळ्या बायका ही फुटांच्या अंतरावर आल्या होत्या आणि आपण झोपून राहिलो म्हणून. आता मात्र बाराहाते तातडीत कामाला लागला. त्यानं पहिल्यांदा तालुक्याला फोन लावला. साहेबाच्या कानावर हकीकत घातली. तसा साहेब सावध झाला आणि त्याने बाराहातेला तालुक्याच्या गावाला बोलवून घेतलं. आपल्या बुलेटवर मारत्याला मागे टाकून बाराहाते तालुक्याच्या रस्त्याला लागला. तालुक्याचा रस्ता आधीच नामांकित, त्यात बाराहातेला फास्ट गाडी आणण्याची हौस. मारुतीचं माकड हाड कमरेतून सुट्ट व्हायची वेळ आली. अशातच अचानकपणे बाराहातेनं कचकचून ब्रेक मारला. मारुती जमदाड्याचं मुटकुळे धुण्याच्या गाठोड्यासारखं धपाक दिशी उडून फुफटत पडलं. आपली अशी अवस्था केल्याबद्दल त्यानं रागारागानं आपल्या साहेबाकडे पाहिलं. तर साहेब छाट पडल्यासारखा खसनाळ्याच्या वस्तीकडे पाहतोय. मारुतीने मग आपली मान तिकडे वळवली आणि तो परत एकदा फुटभर उडून खाली पडला. कारण खसनाळ्याच्या वस्तीत झाडा झाडोऱ्याच्या आडोशाला जीप उभी होती
आणि बार हाते मोठ्यानं तिचा नंबर वाचत होता. MH14W5788. खलास, मुद्देमालच समोर दिसत होता. आता हा पुरावा इथेच सोडून तालुक्याच्या गावाला जाणं म्हणजे वेडेपणाच ठरणार होतं. आपल्या नशिबानं हे आपल्या समोर दिसतंय ते आपण पकडायचं आणि मलिदा तालुक्याच्या साहेबाच्या घशात होतायचा हेही त्याला फारसं व्यवहार्य वाटत नव्हतं. त्यानं तालुक्याची सहल रद्द करून टाकली. दोघांनी मिळूनच खसनाळ्याच्या वस्तीवर धाड टाकली. जीपचा मालक गणपती खसनाळे जणू काही त्यांची वाटच पाहत होता. त्यानं अजिबात गडबड गोंधळ केला नाही, उलट स्वागतच केलं. चहा वगैरे मागवला. चांगल्या धोपटा धोपटी करायच्या तयारीने गेलेल्या बार हातीची आणि मारुतीची जरा पंचायतच झाली. अशा वेळी नेमकं कसं वागावं हे त्यांच्या लक्षात येईल. आपल्या खास उर्मट पद्धतीनं बार हात्याने विचारले, काय इथेच मार खाताय का टाकळीला येत आहे? मार कशाबद्दल? अरे वा, माहितीच नाही जणू. टाकळीतली एक गरती बाई भर दुपारची जीप मध्ये घालून उचलली आणि मार कशाबद्दल म्हणून विचारताय? हा गुन्हा झाला का आपल्या हातून? आयला काय निलाज रे आहे राव. बाया पळवण्या हा गुन्हा नाही तर काय सत्यनारायणाची पूजा आहे असं वाटतंय का काय तुला? सौतच्या बायकोला सौतच्या गाडीमधून घेऊन येणं हा बी गुन्हाच आहे म्हणा की. बेसावत क्षणी आपली पॅन्ट नको त्या ठिकाणी टरकन फाटावी तशी बार हातीची अवस्था झाली. स्वतःची बायको? बार हात्यानं भंजाळून विचारलं. म्हणजे पठाणाची तारा तुझी लग्नाची बायको आहे आणि गावातल्या बाया बापड्यांना हे ठावं नाही? तिला उचलून आणायला आपण सौता गेलो असतो तर त्यांच्या ध्यानात आलं असतं. आपण गडी माणसं पाठवली होती ना. आता बार हात्याचा सूर एकदम जमिनी सरपट आला. अरे बाबा, पण स्वतःच्या बायकोला घरी आणायची ही नामिरीत तू कशा पैसे शोधून काढलीस? तुम्ही ह्या पंचकृषीत बाहेरून आलेल्या हात साहेब, इथल्या भानगडी तुम्हासनी ठाव नाहीत. आसपासच्या 10 गावात आणि 20 वस्त्यांवर आपली हिस्टरी पोराटोरसनी भी ठाव आहे. गणपती नावाच्या या इतिहास प्रसिद्ध पुरुषाविषयी आपल्याला काहीही माहिती नसावी हे पोलीस म्हणून बाहेर हातेलेला लांछनास्पद वाटलं. तरीही सहजासहजी हार मानणं हे त्याच्या स्वभावात बसणारं नव्हतं. कोणत्या पण बाईला, मग ती लग्नाची बायको का असना, तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीनं उचलून आणणं हा गुन्हाच ये. टाका मग आपल्याला बेड्या, आपण आता बी तुमच्या संकट यायला तयार आहोत. आपल्याला काय, आपल्याला आजच्या दिवसाचं महत्व आहे. ही तिरपागडी गुन्हेगारी बार हाताच्या मेंदूतच उतरेना. बायकोला पळवल्याबद्दल त्याला अटक करता येते की नाही याविषयी त्याचं कायद्याचं ज्ञानही तोकडं पडत होतं. आपल्याकडे एक तक्रार नोंदवलेली असावी म्हणून त्यानं चतुराई दाखवून दामूकडून गुन्हा नोंदवून घेतला होता हे खरं, पण दाम्याचा संबंध काय? हा तर सरळ सरळ नवरा बायकोचा मामला होता. थोडक्यात म्हणजे त्याच्या डोक्याचा राडा झाला होता. आता यातून कोणतेही बालंट न येता सही सलामत बाहेर पडायचं असेल तर त्याला गणपतीचीच मदत घेणं भाग होतं. बार हात्यानं क्षणभर विचार केला, मग उगाचच खाकरून घसा साफ केला आणि नाईलाजाने बोलतो आहोत असं दाखवीत तो म्हणाला, हे बघ गणपती बाप्पा, हे तुझं पुराण आम्हाला काय केल्या समजना झाले. तेव्हा तूच समज डिटेल वार सांगितले तर तुझी बी सुटका आहे आणि आमचं बी काहीतरी अवस्था होण्यासारखी आहे. तुपलं आपलं काय खाजगी वैर नाही, कसं अंगाशी आता कसं समज गडी घालून ठेवल्यागत वाटायला लागलं का नाही? हा, गणपती म्हणाला. तेवढा चहा पण आला, त्यामुळे एकमेकातलं खुन्नस वातावरण पण नाहीसं झालं. सावकाश बशीत चहा ओतून त्यावर कुकर घालून त्याचं कारंजे सगळीकडे फुर्रकन उडवीत गणपती सांगायला लागला. तशी ही फक्त 5 वर्षामागली हिस्ट्री आहे असं म्हणायला काय हरकत नाही. 5 सालामागे मार्गशीर्षात आपलं लगीन लागलं. बायको हीच टाकळीच्या शिरपती नरसाळ्याची तारा. नीट पगून सवरून देण्या घेण्याचं पक्क करून छान लगीन ठरलेलं होतं. आमचा बारदाना मोठा, आता तुम्ही पगूनच राहिलाय. मग आपल्याला बायको अशीच दानगट पाहिजे होती, कंच्या पण कामाला मागं हटणार नाही अशी. उद्या त्याच कडाची बावली घेऊन म्या ह्यो रानवानाचा पसारा कसं चालवणार हो? बर, शिरपतरावानं तसं देण्या घेण्याचं मनासारखं ठरवलेलं, कशात काय घोळ नाही.
आमची या आवतानं छापून झाली, वाटून झाली, आणि एक दिवशी रानातल्या वस्तीवर ही नवी नवरी माझ्या समोर येऊन उभी. आपल्यात असं चालतंय वय, एखाद्यानं बघितलं असतं तर नसती तारा होऊन बसायची का नाही. कसा बसा तिला लपवीत लपवीत उसात घेऊन गेलो. आता तुम्हीच सांगा, ह्यो लपून लपणारा साईज आहे का? तरी मी टराय केला तर ही बया टायटलच काय बोलली असेल, तर म्हणे हे लगीन मोडून टाका. केवढा शाक खाल्ला असेल म्या पुरुष माणसाने, विचार करा. आपण तोंडात गोंदाची गुळणी घेतल्या गपकात काय बोलणार. मग तिनंच मोहरं सांगितलं का कबड्डी शिकवणारा कोणीतरी एक मास्तर होता, त्याच्या संगत हिचं काहीतरी गुटरगुम होत, तिला त्याच्या संगत लगीन करायचं होतं. म्या म्हणले ज्या मायला आपण काय मागणी घालायला गेलेलं नव्हतं. हे शहाणपण या बायाला तवाच का सुचलं नाही. आपल्या इज्जतीचा फालुदा करण्याची आयडिया हिला आत्ताच का सुचती आहे. का मास्तरची आणि आपल्यासारख्या तालेवार असमीची बरोबरी करते म्हणजे काय. म्या म्हणले बाई आता लई लेट झालाय, आता आपण असं काहीतरी करायचं म्हणजे आमच्या घरादाराच्या आबरूच्या चिंध्या येशीवर वाळत घालण्याचं गणित आहे. तवा आय याम स्वारी, तू आपली मुकाट लगीन करून नांदाया ये. या मागले समजे विसरून जाईल. आता एवढा मनाचा मोठेपणा आपण दाखवल्यावर या बळेनं आपल्याला काय म्हणावं फौजदार साहेब. नाही म्हणजे तुमचं होरं काय आहे ते तुम्हीच सांगा. अर्थात 12 हात्यांना त्या संबंधात काहीही अंदाज बांधता येणं शक्यच नव्हतं. शिवाय आता त्यांना या प्रणय कहाणीत जरासा रसही यायला लागला होता. त्यामुळे त्यांनी आपली असमर्थता प्रकट केली आणि गणपतरावांना त्यांची हिस्टरी पुढे सांगण्याची विनंती केली. कोणती नवी नवरी आपल्या नवऱ्याला असं बोलेल. गणपतीने रीतसर उत्सुकता वगैरे ताणून धरली. त्यामुळे त्याचा श्रोतृवर्गही जरा अस्वस्थ झालाच. ती बया आपल्याला म्हणली, तुम्हासनी लई लई महाग पडेल हे लगीन. ताराचे हे विधान मात्र बाहेर आलेलं हे आवडलं नाही. बिचाऱ्या गणपतीची काहीच चूक नसताना त्याला असा दम एखाद्या पोलिसानं सुद्धा दिला नसता. राहून तो म्हणाला, छा 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 छा, इंग्लिश पिक्चर मध्ये पण असं दाखवणार नाहीत. पिक्चर तो तर मोरच आहे साहेब. आणि असा दम देऊन गेल्यानंतर माझी आणि तारीची गाठ पडली की डायरेक्ट श्रीमंत पूजनाला. तेव्हा बघितलं तर हिचा चेहरा कोरा, एकदम साळसूद, समदय रीती परमानं करून पण घेत होती बया. म्या म्हणले गिराण सुटलेलं दिसतंय, लगीन बिगीन मस्त धनक्यात पार पडलं. तवापासून तुमचं गाडं रांकायला लागलं म्हणा की. गोष्टीत फारशी उत्सुकता राहिलेली नसल्यामुळे 12 हाताने एकदम समारोप करण्याचा प्रयत्न केला. गाडे रांकायला लागलं असं वाटलं. गणपतीनं 12 हाताच्या विधानात किंचित पण महत्वाची दुरुस्ती केली. लगीन झाल्यानंतर 4-6 महिने म्हणजे तुम्हाला सांगतो साहेब एकदम 5 स्टार होते. ही बया आपल्याला असं काहीतरी बोलली असेल असं वाटणार पण नाही. रोज रातच्याला आपला सर्गातच टूर असायचं म्हणा ना. आता याविषयी मग आपल्याला लय बोलायला लावू नका. एक तर ते सांगता येणं डिफिकल्टीपणाचं होऊन बसतं. दुसरी बाब म्हणजे त्या आठवणीने फार हरवल्यागत होत. इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर आपल्याला तर त्या सुखाची चटकच लागली. दिस म्हणू नका, रात म्हणू नका, सारखी तारीच दिसायची डोळ्याभर. डबल हाड असले तरी बाकीचं समजा जिथलं तिथं होतं ना. 5 पकवानाच्या भरल्या ताटावानी मामला होता समजा. परत कशाला कधी नाही म्हणणं नाही. आजच्यानंच सांगतो साहेब, आपला पाय तिथे घसरला. जेव्हा तिच्या बगर काय सूचना झालं, ती जवळ नसली तर येड्यावानी व्हायला लागलं. तेव्हा बराबर मंजुरीनं आपल्या नख्या बाहेर काढल्या. आपण तर खुळावलंच होतो. तारी म्हणेल तो कायदा आपण आपल्या घरात पास केलेलाच होता. एक डाव कंच्या सणाला म्हणून आई बापाकडे गेली. मला बी तुमच्या बिगर करमणार नाही, 2 दिवसात येते असं डोळ्यात पाणी आणून आपल्याला सांगून गेलेली बया 8 दिवस झाल्या तरी परताय तयार नाही. इकडं आपल्याला उपासमार सहन होईना. बसल्या, झोपल्या, चालत्या, बोलत्या, प्रत्येक मिनिटाला तारी आठवत होती.
छा छा, तारी बिगरची जिंदगी म्हणजे पार फळपाट होऊन गेल्यागत वाटायला लागलं. एक दिवशी उठलो आणि तारा तारा टाकलीला पोचलो. तारीनं नजरेचं निरंजन ओवाळूनच घरात घेतलं. समध्यांनी उडबस केली, गोडाधोडाच केलं. योग पाठ 7 ठिकाणी नाचिवला. जन्माला यावा आणि शिरपती नरसाळ्याचा जावई व्हावा अशी अवस्था. तारीनं मुक्कामाचा बी आग्रह केला. आपल्याला काय, आपलं घर काय आणि सासूरवाडी काय, राहिलो. रातच्याला नको त्या टायमाला तारीनं इशे काढला. सासरी येणार नाही म्हणली. या कंप्लीट चाट. म्हणलं पण असं झालं काय? आमच्या हातून काय चुकी झाली का काय झालं? लई टाइम काय सांगच ना. फाटेला सांगितलं. काय सांगितलं असं? आता नवरा बायको मधल्या इतक्या खाजगी गोष्टीविषयी आपल्याला विचारलं जाईल याची 12 हाताला काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे तो बिचारा बेसावत होता. पण यावेळी गणपतीने त्याच्या उत्तराची वाट पाहिली नाही. सरळ पुढे सांगायला सुरुवात केली. माझा धाकला भाव आहे बजरंगा, म्हणजे हिचा सख्खा धीर. त्याची नजर म्हण चांगली नाही. तो कवा बी काय बी करेल म्हणून ही नांदायला येत नव्हती. आता हे ऐकल्यावर आपलं बी टाळकं गेलं. त्या टायमाला तारी म्हणजे इंग्लंडची राणीच होती आपल्याला. बर, त्याला बाहेर काढा असं काय तारानं सांगितलं नाही. फक्त म्या तिकडे येणार नाही ह्योच घोषा. दुसऱ्या दिवशी घरी परतले आम्ही आ बजरंगाशी भांडण उकरून काढलं. त्यात बी खरं कारण बोलता येईल. बजरंगाने केलेलं कायच नव्हतं. फक्त तुझी नजर वंगाळ आहे हे काय भांडण काढण्याचं कारण होऊ शकत नाही. त्याला बिचारायला आपला दादा आपल्या संग का झगडतोय इतिहास समजत. अख्खा पंधरवाडा गेला. या रोज एक डाव तरी बजरंगाच्या डोसक्याला गिरमिट लावायचंच. आखरीला तो कंटाळला आणि 16व्या दिवसाला त्याने घर सोडलं. 17व्या दिवसाला ताराबाई घरी हजर. आमचं पुण्यांदा एकदा 14 चौकड्यांचं राज्य चालू झालं. 15-20 दिवसाच्या उपासाचं पारणं तारीनं असं काय साजरे केलं म्हणताय. ऐकलं तर आज मी अंगावर काटा उभं राहतो. महिनाभर आपण रानात गेलो नाही का चावडीवर गेलो नाही. आमच्या मातोश्री म्हणजे जुनं पान. त्यांना काय आपल्या लोकाचा घर बसूपणा सहन झाला नाही. त्यांनी सुनेच्या नावाने दोन्ही मनगटाने शंख करायला सुरुवात केली. 2 दिवसातच त्यांची दाताची कवळी गायब झाली. आता नकली दात बिगर योग घास बी चावता येईल. इथं पंचक्रोशी मध्ये दाताचा डॉक्टर नाही. जिल्ह्याच्या गावाला जायचं आणि कवळी करायला टाकायची. ती तयार होऊन शान भेटणार आणि दातारा फिटतात बसणार. म्हणजे जिल्ह्याच्या गावाला 4-5 चक्रा आणाव्या लागणार आणि महिनाभराचा तरी टाइम लागणार. तवर जित्त राहण्यासाठी माणसाने खायचं काय? आमच्या घरला रोजच्या रोज वशाट, कडकान्या, मक्याच्या अख्ख्या धान्याची उसळ असला कडक मेनू चालू झाला. म्हातारीला खाण्याचा शौक. जे व्हायचं तेच झालं. आमच्या आईचं दातापरी दात गेलं आणि ढाळ लागून पाट गेलं. त्याच्यावर आपल्या गुणाची वैद्याची दवा आणली. पण ती द्यायची जिम्मेदारी तारीकडे. बयानं काय दिलेच नाही का काय भलतेच दिले. योग ती जाणे आणि दुसरा राम. महिनाभरात म्हातारीनं राम म्हणला. योग पोरग बायकोच्या नादाने मेन गुन्हे होऊन बसलेलं. दुसरे चांगलं हातातोंडाशी आलं होते ते संन्याशागत घरदार सोडून जाऊन बसलेलं. एवढा थोरला बारदाना सांभाळणारी बायको काय होते ते ध्यानात यायच्या आताच वर्ष नंबर लावून बसली. आमच्या बापाची अवस्था काय झाली असेल तुम्हीच बघा. त्यांच्या डोक्याचा पार चुथडा झाला. पहिली त्यांना काय आठवणा झालं आणि महिनाभरात आपण कोण आहोत हेच आठवणा. कापडे खराब झाली तरी समजून येईना. जेवण खाण झाले का राहिले याचा भरम होऊन बसला. आमच्या बायकोने नग त्याचा म्हणजे आमच्या सासऱ्याचा विचार घेतला. शिरपतराव आलं. बाप लेकीने आपल्याला विनंती केली का बाबा हे येडं सांभाळायचं काम काय तारामती बाई साहेबाला जमायचं नाही. मी आम्ही वैतगलूच होतो. म्हणलं आता आपण तरी काय करणार. झाला आपला बाप येडा. आता त्याच्यावर काय उपाय आहे का? तर साहेब त्यांच्याकडे उपाय रेडी होता.
त्यांनी माझ्या तालवार बापाला मेंटल हॉस्पिटल टाकायचं ठरवलं. मी आधी 4 सहाण्या सुरत्या माणसांनी विचारून बघितलं. येड्या माणसाला मेंटलला दाखल करण्यात कोणाला काही गैर वाटत नव्हतं. मग बापाची रवानगी इस्पितळात केली. आता आम्ही दोघं राजाराणीच राहिलो घरामध्ये. पण नव्याची नवलाई आता संपून गेली. आपल्याला बी काम धंद्याकडे बघायलाच पाहिजे होतं. मी त्या कामात ध्यान द्यायला सुरुवात केली. तशी घरातलं ध्यान कमी झालं. बयानं आमच्या कमाईचा योग पाठ बाहेरला पाडला. रोजच्या दिवसाला काय ना काय कमी व्हायला लागलं. त्याच्यावरनं मग तंट सुरू झालं. समाधानाचा बट्ट्या बोळ झाला. योग दिवशी शेतावरून आलो. बाईसाहेब घरात नाही. म्हणलं जाऊन जाऊन जाणार कुठे, बापाकडे गेले असणार. 2 टंपर लावले आणि बिंदास झोपलो. रातच्याला कशी काय नो जाग आली. म्हणलं इस्टीलचं फडताळ बघावं. साहेब दाग दागिने रोकड भांडी कुंडी काय म्हणजे काय शिलकिलं नव्हतं व. आता जमीन झुबलं तिला नेताच आला नाही म्हणून सुटला. तशीच जीप काढली का टाकळीला. बया आरामात झोपलेली होती. आपल्याला बघून शांतीला बिलकुल आश्चर्य वाटलं नाही. आपल्याकडे बघत नजरत नजर मिसळून भावानी बोलली, मी तुम्हाला त्याच टायमाला सांगितलं होतं, तुम्हाला लई लई महाग पडेल हे लगीन. केवढ्यात पडलं ते आता तुम्हाला समजतंय. म्या घेऊन आली आहे त्याच्यातला सुतळीचा तोडा बी परत करायचा माझा इच्छार नाही. तुम्ही काय येडं वाकडं करायचं ठरवलं तर हुतुतूची आखी टीम इथं माझ्या मदतीला आलेली आहे. कोर्टात बी तुम्ही जायच्या अगोदर आम्हीच गेलेलो आहोत. चांगली भक्कम पोटगी बी मागणार आहे म्या. आता काहीतरी बोलून तमाशा रंगविण्यात काय पॉइंट नव्हता. मी मुकाट मुस्काट दाबून माघारी फिरलो. अंगाची अशी लाई लाई झाली का तापानं हातरूनच धरलं. पंधरवाडा हातरूनातच गेला. मग तारीखच्या वकिलाची नोटीस आली आणि आपल्या मागे कोर्टाचे येडताक लागले. ते अजून पत्तोर चाललेलंच आहे. एवढे सांगून झाल्यावर गणपतीने दम खाल्ला. हातेला आणि मारुतीलाही त्याच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागली होती. गणपती सारख्या साध्या सरळ माणसाला विनाकारण असे भोग भोगायला लागावेत हे त्यांनाही अन्यायकारकच वाटत होते. आपल्या हातात कायदा असता तर आपण तारी नावाच्या बाईची सालटी सोडून काढली असती असाही विचार राहतेच्या मनात येऊन गेला. पण तरीही काहीतरी राहून गेलंय असं त्याला वाटत होतं. ते काय ते त्याच्या लक्षात येत नव्हतं. आणि थोड्या वेळात तो साक्षात्काराचा क्षण आला. आपण ज्यासाठी इथं आलो त्या संबंधी काहीच खुलासा झालेला नाही हे त्या हाते नावाच्या अति चाणाक्ष इसमाच्या लक्षात आलं. तो पुढे सरसावला आणि म्हणाला, अहो पण गणपतराव, तुम्ही तुमच्या बायकोला उचलून आणायचं कारण काय? इतका वेळ शांतपणे आपल्या कर्माची कहाणी सांगणारा गणपती आता मात्र एकदम खवळून उसळला. रागारने थरथर कापत तो उडला. तिच्या मारी मी एवढं समजा रामायण सांगितलं तरी मी सीतामाईचं मिस्टर कोण हे तुम्हाला समजलेलंच नाही म्हणा की. अवे दीड शहाणे आज 20 कंचा, आज वडाची पुनव, आमचा अजून काडीमोडी झालेला नाही. म्हणजे देवाच्या दरबारी ही माझी बायकोच आहे नव्हता. ही बया जाणून बुजून वडाची पूजा करीत होती. 7 जन्म ह्योच नवरा भेटून दे अशी प्रार्थना हिने केली आणि देवाच्या दरबारी ती रुजू झाली. म्हणजे तिला तर फुकणीला पाहिजेलच ते. ऐकत्या पैशावर मजा माराया मी नुसता कुकवाचं देणी आणि झोपाया तो मास्तरडा. अहो पण माझा विचार कोण करणार? या जन्मात आपण कसा बसा ह्यो राडा सहन केलाय, पण 7 जन्माचं कंत्राट आपल्याला परवडायचं आहे बाबा. म्हणून मी बी ठरवलं माग हटायचं नाही, उचलून आणायची आणि दांबून ठेवायची. पर त्या सटवीची पुंजा पार पडू द्यायची नाही. आतल्या खोलीत कोंडून घातलीये. उपवास करती काय? मस्त कोंबडीची सागोती करून बळजबरीनं खायला घातलीये. बाद जन्मी हिला पतिरतीचं पुण्य भेटून देणार नाही.
गणपती आणखीही काहीतरी सांगत होता. पण बा राहतेला या क्षणी फक्त एवढंच वाटत होतं की ज्या महासती तारा राणीच्या पुण्याईने इतकं सगळं पुराण पार पडलं, तिचं ओझेर तर कळीना पण दर्शन घडावं.